2025चा अर्थसंकल्प हा विकसित भारत 2047च्या संकल्पनेवर आधारित या संकल्पनेच्या पायाभरणी करणारा असा हा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पात सर्वात लोकप्रिय झालेली घोषणा मी आतापर्यंतच्या इतिहासात दिलेली सर्वात मोठी कर सवलत 7 लाखावरून तुमची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 12 लाख केली। मी 12 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही। ही देशातल्या मध्यमवर्गीयांना दिलासा देणारी आणि देशाची एकूण बचत वाढवणारी अशी मोठी घटना आहे। राज्याच्या व्यापार उद्योग क्षेत्राच्या शिखर संस्था या नात्याने महाराष्ट्र चेंबरतर्फे आम्ही अनेक जे प्रस्ताव दिले होते त्यातले MSME रिलेटेड प्रस्ताव सरकारने स्वीकारलेत। याबद्दल मी सरकारला मनापासून धन्यवाद देतो, अर्थमंत्र्यांना धन्यवाद देतो। MSMEची अपर थ्रेशोल्ड लिमिट जी होती, गुंतवणुकीची लिमिट ती साधारण 2.5 पट वाढवलेली आहे आणि टर्नओव्हरची लिमिट ही दुप्पट केलेली आहे। आता मायक्रो इंडस्ट्री ही 10 कोटीपर्यंत टर्नओव्हर करू शकेल, स्मॉल इंडस्ट्री ही 100 कोटीपर्यंत टर्नओव्हर करू शकेल आणि मीडियम इंडस्ट्री ही 500 कोटीपर्यंत टर्नओव्हर करू शकेल। त्यामुळे बहुतांश उद्योगांना MSMEचे सगळे फायदे, MSMEचा पंचायत पेमेंटची सवलत, व्याजदराची सवलत, सबसिडीच्या सवलती, या सगळ्या सवलती या उद्योगांना मिळतील। त्याबरोबर MSMEसाठी जे लोन दिलं जात होतं त्याला क्रेडिट गॅरंटीची मर्यादा दुप्पट केलेली आहे। आता स्मॉल इंडस्ट्रीसाठी 10 कोटीपर्यंतचं आणि एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट असतील, अन्य युनिटसाठी 20 कोटीपर्यंतच्या कर्जाला क्रेडिट गॅरंटी दिली आली आहे। त्यामुळे बँकांच्याकडून जे वित्तपुरवठा मिळताना अडचण येत होती ती अडचण या निमित्तानं दूर होणार आहे। याबरोबरच शेती विकासाला प्राधान्य दिलेले आहे। एकूणच सर्वांगीण सर्व क्षेत्रामध्ये लक्ष देण्याचा प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून केलेला आहे। हे दीर्घकालीन दृष्ट्या आणि कोणताही नवीन बोजा न टाकणारा असा हा अर्थसंकल्प आहे। याचं राज्याच्या व्यापार उद्योगाच्या वतीने मी स्वागत करतो। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।